चला तर सध्या पावसाचे दिवस चालू आहे, त्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये गरमागरम खायला मग तो वडापाव असो, भजी असो, कांदा भजी असो, कोणतीही भजी असो खूप आवडतात। या ठिकाणी आज आपण एकदम वेगळ्या आणि युनिक पद्धतीची भजी बघणार आहोत। बटाट्याची भाजी टाकून बटाटा भजी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी जी आहे त्याचं स्टफिंग आतमध्ये भरलेलं आहे आणि ही युनिक पद्धतीची बटाट्याची भजी कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम छान आणि खायला इतकी सुपर अशी लागतात ही भजी। त्यासोबत हिरवी चटणी वगैरे आंबट गोड चटणी जर असेल तर खूप छान। आणि पावसामध्ये गरमागरम भजी कोणाकोणाला आवडतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग ही बटाट्याची भाजी टाकून बनवलेली भजी कशी बनवायची याची रेसिपी बघूया। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल, त्यामध्ये मोहरी। तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची। मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे। जिरे टाकायचे। जिऱ्याची ही फोडणी आणि मोहरीची फोडणी जर व्यवस्थित बसली तर भाजी कोणतीही असो खूप छान लागते। या ठिकाणी जिरे मोहरी तुम्ही बघू शकता तेलामध्ये एकदम छान असे तडतडले आहे। आता यामध्येच हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा जो आहे तो टाकून घेणार आहोत। बटाट्याची भाजी मी तर म्हणते 4-5 मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। सेम प्रोसेस आहे। तुम्ही सेपरेट बटाट्याची भाजी जर बनवायची असेल कांदा घालून त्याची ही रेसिपी मी आधी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। या ठिकाणी हिरवी मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतली की त्यामध्ये हळद टाकूया आणि 2 उकडून घेतलेले बटाटे हेही फोडणीमध्ये टाकून घेऊया। या ठिकाणी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। बटाट्याची भाजी बनवतोय, एकदम व्यवस्थित बटाटे जे आहे एकदम मॅश करून घ्यायचे आहे। अजिबात बटाट्याच्या फोडी ठेवायच्या नाही आणि राहिल्यास तर मी पुढे सांगतेच। या ठिकाणी मीठ टाकून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि एकदम छान जे आपलं बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे। चला तर भाजी तयार झाली आहे। आता आपण कोटिंग बनवण्यासाठी या ठिकाणी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे बाउलमध्ये। त्यामध्येच आता हळद टाकून घेऊया। हळद टाकून झाली की लाल तिखट टाकूया। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल, पण मला थोडासा लालसर रंग भजींना आला तर आवडतो। मी खूप किंचित असं लाल तिखट या ठिकाणी वापरलेलं आहे, कारण आता बटाट्याची भजी काही जण बिना लाल तिखटचीही बनवतात, हिरवी मिरची टाकूनही बनवतात। या ठिकाणी ओवा टाकलेला आहे। ओवा व्यवस्थित हातावरती क्रश करून घ्यायचा, त्याचा स्मेल खूप छान उतरतो। आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर थोडासा हलकासा सोडा, हे सर्व व्यवस्थित टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया। या ठिकाणी बटाट्याची वेगळ्या पद्धतीची भजी बनवून बघितली, खूप छान वाटली आणि म्हणूनच म्हटलं की ही रेसिपी ही अपलोड करूया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून बॅटर जे आहे तुम्ही बघू शकता एकदम असं सुटेल असं बॅटर एकसारखं असं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी 2 बटाटे घेतलेले आहे। बटाट्यांचं वरचं साल हे काढून घेऊया। या ठिकाणी साल पूर्ण काढून घेतलेला आहे। साल व्यवस्थित काढून झालं की बटाटे कट करून घेऊया। तुम्ही बटाटे कट करताना वेफर्सच्या मशीनचा वापर करू नका। या ठिकाणी चाकूच्या साहाय्याने एकदम पातळही नाही आणि एकदम खूप जाडही नाही, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मीडियम साईजमध्ये याचे जे काप आहे ना ते या ठिकाणी मी केलेलं आहे, म्हणजे कसं आपल्याला त्यामध्ये स्टफिंग भरता येईल म्हणून। या ठिकाणी एकदम मीडियम साईजमध्ये काप करून घेतलेले आहे। आता तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण भजीमध्ये 1 बटाट्याचं स्लाइस घेतलेलं आहे आणि त्यावरती बटाट्याची जी भाजी आहे आपण बनवलेली ती त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि वरतून पुन्हा एकदा असा वरतून बटाट्याचे काप जे आहे तो ठेवून घ्यायचा आणि एकदम छान असं पूर्ण पिठामध्ये डिप करून वरतून
जसं चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताने ही भजी काढू शकता, पण चमच्याने जर केलं तर पूर्ण कोटिंग जे आहे पिठाचं पूर्ण भजीला व्यवस्थित येतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये छान सोडून घेऊया। एकदम छान अशी टम्म फुगतात, एकदम बटाटा वड्यांसारखी, पण खायला इतकी सुपर लागतात अशी बटाटा भजी। चला तर मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा व्यवस्थित करून दाखवलेलं आहे आणि एकदम छान असं तेलामध्ये सोडून घ्यायचं। खूप छान आणि टम्म अशी फुगतात ही बटाटा भजी आणि मस्त छान लालसर रंग येईपर्यंत मीडियम गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायची। चला तर मग या पावसाळ्यात अशी बटाटा भजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। मस्त खा आणि स्वस्त करा।